भारतीय टोलनाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी आयएसआयचा प्रयत्न। भारतातील टोलनाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। लष्कराची किती वाहनं टोलनाक्यावरून गेली याची विचारपूस। संयुक्त राष्ट्रसंघात भारताकडून पाकच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा उल्लेख। संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या योजना पटेल यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल। 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवल्याचं पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य। पाकिस्तानला शस्त्र पुरवल्याचे दावे तुर्की सरकारनं फेटाळले। इंधन भरण्याच्या उद्देशानंच विमान पाकिस्तानमध्ये उतरलं। पाकला मदत पुरवल्याच्या बातम्यांवर तुर्की सरकारचं स्पष्टीकरण। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून 50 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। तर राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या शिक्षण रोजगाराकडे लक्ष देईल। अहमदाबादमध्ये बेकायदेशीर झोपडपट्टींवर मोठी कारवाई। शहर पोलीस आणि प्रशासनाद्वारे ऑपरेशन क्लीन चांडोला अंतर्गत कारवाई। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात।